पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनातील अधिकाधिक वास्तववादी आणि प्रेरणादायी पैलू उलगडले जातील. अभिनेता म्हणून व्यक्तिरेखेच्या प्रगल्भतेचा अधिकाधिक अनुभव देणाऱ्या उद्देशाने या चित्रपटात दिघे साहेबांची व्यक्तिरेखा सर्व प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल. राजकीय नसून समाज हिताचा हा चित्रपट आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्यासारख्या बलाढ्य व्यक्तिमत्वाची भूमिका पुन्हा एकदा साकारताना ती पूर्वीपेक्षा अधिक वास्तववादी करण्याचा प्रयत्न ओक साहेबांनी केला आहे. यापूर्वीच भूमिका साकारताना ज्या गोष्टीत ते चुकले त्या सर्व सुधारण्याचं काम त्यांनी यावेळी केलं आहे. व्यक्तिरेखा अधिकाधिक समतोल केली आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात दिघे साहेब धूम्रपान करताना किंवा त्यांच्या तोंडी काही प्रसंगात शिवीगाळ भाषाही होती, परंतु यावेळी असं करणं त्यांनी टाळलं आहे. कारण दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व आता लहान मुलांमध्येही प्रसिद्धीचं आहे. धर्मवीर 2 चा प्रेक्षक वर्ग हा अबालवृद्ध आहे. त्यामुळे बारकाईने विचार करून पूर्ण टीमने धर्मवीर आणि त्यांची व्यक्तिरेखा एक वेगळी पद्धतीने मांडली आहे. लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध कांगोरे मांडले आहेत. लहान मुलांच्या नजरेतील प्रेमळ काळजीवाहू विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेणारे दिघे साहेब सिनेमाच्या प्रेक्षकांना दिसतील. समाजातील विविध घटकांसाठी विविध स्तरावर केलेलं त्यांचं कार्य आणि त्यांची दूरदृष्टी धर्मवीर 2 मध्ये दिसेल. धर्मवीर आनंद दिघे हे समुद्रासारखं खोल, शांत आणि तितकंच खवळलेलं ज्वलंत व्यक्तिमत्व सिनेमात प्रेक्षकांना दिसेल. प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील हिंदुत्व सिनेमात क्षणाक्षणाला दिसेल. हा सिनेमा राजकीय नाही, समाजकारण करणारा आणि दाखवणारा हा सिनेमा आहे. पहिला सिनेमा करताना सिनेमाच्या प्रदर्शनानंतर महाराष्ट्रात राजकीय इतिहासात जे घडलं ते होईल याचा अजिबात अंदाज नव्हता. त्यामुळे यात देखील राजकीय पार्श्वभूमीवर काय उलथापालथ होईल याचा विचार करत नाही. दिग्दर्शकाच्या मनातील जे नटाकडून हवं आहे ते देण्याचा पूर्ण प्रयत्न प्रसादोक यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज जे घडलं आहे ते दिघे साहेब असते तर होऊ दिलं नसतं. पक्षाची वृद्धी, महाराष्ट्राची समृद्धी याचा विचार नक्की केला असता. सर्वसाधारण माणूस म्हणून चौबाजूंनी समृद्ध महाराष्ट्र बांधायचा हाच विचार माणसाच्या मनात महाराष्ट्र कसा असावा हे त्यांनी नक्की ओळखलं असतं. आणि त्याच पद्धतीने दिघे साहेब असते तर यापूर्वी हे असं काही घडलंच नसतं. हे ह्या चित्रपटात कुठेतरी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न प्रवीण तरडे यांनी केलाय. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघत राहा मराठी रिव्ह्यू.